हॅलो, कसे आहात? मी आशा करते की तुम्ही खूप छान असाल, आनंदी असाल. आज आम्ही निघालो आहोत शुभ्रासाठी पैंजण घेण्यासाठी. आता शुभ्राचं हे बर्थडे गिफ्ट असणार आहे. तर आता शुभ्राला विचारलं, शुभ्रा तुला काय हवं आहे? तर तिला काही सुचत नव्हतं आणि तसंही आम्हाला पैंजण घ्यायचे होते, म्हणून पैंजण घ्यायला निघालो. आता झालं आहे काय की शुभ्राचे जवळपास 7-8 जोड झाले असतील पैंजणांचे, पण ते कधी छोटे झाले, मोठे झाले आणि त्याचे घुंगरू पडले, एक इकडे एक तिकडे असं सगळा प्रकार झाला. त्याच्यामुळे खूप दिवस झाले शुभ्रासाठी पैंजण घ्यायचे होते, म्हणून आज वेळ काढला आणि मग तिथे गेलो. तर आता शुभ्राची चॉईस झालेली आहे, म्हणजे तिला आता समजतंय की मला काय चांगलं दिसेल, मला काय कसं दिसेल ते. तर हे पैंजणसुद्धा शुभ्राने चूज केलं की आम्ही 2-3 प्रकार तिच्यासमोर ठेवले की म्हटलं तुला ह्यातले कुठले हवे ते घे. मग तिने हातले निवडले, पण खूप सुंदर आहेत, मस्त वेगवेगळी डिझाईन आहे आणि छान दिसतात, जड आहेत. चालून दाखव बघू. इकडे पुढे 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 एवढा आनंद होतोय सोनू तुला. बाबा बाबा, बर्थडे गिफ्ट शुभ्राचं हे बर्थडे गिफ्ट आहे ना. मग अजून काय हवं तुला? बर्थडे गिफ्ट नाही, मग बर्थडे गिफ्ट म्हणून पैंजण. बर्थडे गिफ्ट म्हणून पैंजण आहेत ना. मज्जा. ते असंच आणलं. पैंजण किती छान आहे. छान आहेत ना. आहा 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 आहा. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पोळ्या. आता पोळ्या तर ही कॉमन गोष्ट आहे, सगळ्यांनाच येते, पण मला तर लग्नाच्या आधी एवढ्या जमत नव्हत्या. म्हणजे मला सगळं लग्नाच्या आधी सगळं छान स्वयंपाक करता येत होता. पोळ्यासुद्धा मला आई रोज म्हणजे कॉलेजला असल्यापासून रोज शेवटच्या 2 पोळ्या किंवा 1 पोळी मला करायला लावायचीच ती, कारण तुला येण्यासाठी. मग ती माझ्या मागे लागायची की तुला आलंच पाहिजे. पण एवढ्या काही खास जमत नव्हत्या. अर्थात त्याला प्रॅक्टिस लागते आणि प्रॅक्टिसमुळे पोळ्या आणि भाकऱ्या ह्या गोष्टी चांगल्या जमतात. पण मग मला लग्नानंतर खूप त्रास झाला, मला पोळ्या जमायच्याच नाहीत. त्याच्यामुळे बोलणी ऐकून वगैरे मग आता मी पोळ्या करायला शिकलेली आहे. तर आता मी वेगळी पद्धत वापरते. आता ह्या पोळ्या करताना आपण जी कणिक भिजवतो ना, तर ती कणिक गरम पाण्यामध्ये भिजवायची. कणिक गरम पाण्यामध्ये भिजवली ना की ती इतकी पोळी सॉफ्ट होते की तिला अजिबात एका थेंबाच्या तेलाची सुद्धा गरज नाही, ना कशाचीच गरज. फक्त गरम पाणी घ्यायचं आणि ते पिठामध्ये टाकायचं, पीठ छान भिजवायचं आणि एक 5च मिनटं मुरायला ठेवून द्यायचं. जास्त मुरायला ठेवण्याची सुद्धा गरज नाही, कारण आपण गरम पाण्यामध्ये ते पीठ भिजवते म्हणून. आणि 5 मिनटं छान असं मळायचं आणि मग त्याच्या पोळ्या लाटायच्या. तर ह्या पोळ्या इतक्या मऊ लुसलुशीत आणि असे त्याला पापुद्रे सुटतात ना, आणि हातात घेतल्यावर अगदी कापसाचा गोळा वाटतो. म्हणजे मी आता स्वतःचीच तारीफ नाही करते, पण तुम्ही अशा पद्धतीने पोळ्या करून बघा, तुम्हालासुद्धा कळेल फरक की नॉर्मल पाण्यामध्ये भिजवलेल्या पोळ्या कशा असतात आणि गरम पाण्यामध्ये भिजवलेली कणकेच्या पोळ्या कशा असतात ते. तर ह्या पोळ्या तुम्ही नक्की ट्राय करा, खूप छान होतात. आणि मी सकाळी 8 वाजता पोळ्या करते. त्या समजा एखादी वगैरे उरली रात्रीला, तरी पण ती अगदी आहे तशीच असते, म्हणजे जशी काय ती ताजीच पोळी आहे असंच वाटतं. अजिबात ती कडक होत नाही किंवा वातड होत नाही किंवा अशी रुखी सुखी वाटते ना, तशीसुद्धा होत नाही. एकदम मऊ 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 अशीच राहते. तर तुम्ही ही ट्रिक नक्की ट्राय करा. आणि मुळात अशा घडीच्या पोळ्या केल्या ना की तरी पण त्या छान होतात, मस्त पापुद्रे सुटतात त्याला. आणि भाजण्यावर पण अर्थात आहे. आणि मुळात जास्त तेल लावायचं नाही, तेल लावलं मग त्या अशा तेलाचा वास पण येतो त्याला आणि अशा तेलकट वाटतात. पण गरम पाणी भिजवल्यानंतर अजिबात तेल घालण्याची गरज नाही. मध्ये थोडंसं तेल लावावं लागतं, ज्याच्यासाठी आपण घडी करतो तेवढ्यापुरतं तेल लावावं लागतं. बाकी भाजताना वगैरे तेल अजिबात लावण्याची गरज नाही. तर अशा प्रकारे तुम्ही पोळी ट्राय करून बघा, नक्की छान होईल तुमची पोळी. तर आज आहे डे 2 आणि आजपासून मी असं ठरवलं की आपण थोडंसं हेल्दी खायला हवं. आणि म्हणून आजचा जो नाश्ता आहे तो आहे स्प्राउट्स आणि त्याच्यावरती मस्त असे कांदा टोमॅटो काकडी असा नाश्ता आज आम्ही करणार आहोत. तर सुरुवात मी थोडी हळूहळू एक स्टेप्सने करणार आहे. पहिलं म्हणजे मी 1 कप चहा घेत होते सकाळचा, तो आज मी पाव कप चहावर आलेली आहे, कारण चहा तर मी सोडूच शकत नाही. खूप मी रोज ठरवते की उद्यापासून चहा सोडेन. मी तर खूप प्रकार करून झालेले आहेत. चहा आणि साखरेचे डबे मी अक्षरशः वरती ठेवले होते की जिथे माझं लक्ष जाणार नाही, जिथे माझा हात पोचणार नाही, पण तरी पण काही उपयोग नाही. मला तर चहा प्यावासा वाटतो. मग म्हटलं ठीक आहे, जे शक्य नाही आहे ते ओढून ताणून कशाला करावं, म्हणून मग मी पाव कप चहा रोज घ्यायचा असं ठरवलं आहे. आणि सकाळचा नाश्ता तरी आपण हेल्दी नाश्ता करूया, म्हणून आज म्हटलं की मूग मी रात्रीच भिजायला ठेवले होते आणि मस्त त्याला असे मोड आलेले आहेत आणि त्याच्यावरती छान असं कांदा टोमॅटो काकडी आणि थोडंसं तिखट मीठ असा नाश्ता आज आमचा सकाळचा असणार आहे.
आणि मग दुपारच्या जेवणाला मस्त अशी मशरूमची भाजी करण्याचा बेत होता. कालच मशरूम आणून ठेवले होते आणि म्हटलं की काल रात्री नको करूया, मस्त दुपारी करूया, म्हणजे जर मशरूम जर नाहीच अगदी पचले तर रात्री त्याचा त्रास नको व्हायला. पण मग आज दुपारी मशरूम करायचं ठरवलं. आणि मशरूमची भाजी आमच्या घरात सगळ्यांना आवडते, खूप छान. त्या दिवशी मी मशरूम मसाला केला होता. ही तर मी एकदम सिंपल भाजी करते आहे, जास्त याच्यामध्ये काय मसाले किंवा बाकी काय असं टाकत नाही आहे. पण त्या दिवशी मी खूप छान अशी मशरूम मसाला केली होती, खूप छान झाली होती. आणि हे बघा, तुमच्यासोबत सुद्धा असंच होतं का? मला कमेंट करून नक्की सांगा. जेव्हा आपण ठरवतो की आपल्याला थोडं वेट लॉस करायचं आहे, थोडंसं हेल्थकडे लक्ष द्यायचे आहे, तेव्हा घरातलं कोणीतरी आपल्यासाठी काहीतरी असं आणतं आणि मग आपण कंट्रोल नाही करू शकत. तर आज असंच झालं. इथे एवढं मोठं आईस्क्रीमचं पॅक आणून ठेवलं आहे आणि आता त्याच्यामधनं कसं काय कंट्रोल करणार? पण ठीक आहे, हळूहळू या गोष्टी होत जातील. एकदम पण आपण स्वतःवर कंट्रोल नाही करू शकत. तर आजच्या दिवस खाऊन घेते, उद्या बघूया. चला तर मंडळी, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.